या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांचा सर्वाधिक ओढा पाहायला मिळतो। सोलापुरात तब्बल 1000हून अधिक इच्छुकांनी अर्ज नेले होते। त्यापैकी 840 जणांनी पक्षाच्या कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत। या इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सध्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सुरू आहे। दिवसाला 10 प्रभाग अशा पद्धतीने मुलाखती घेतल्या जात आहेत। मंगळवारी सकाळच्या सत्रात 1 ते 5 आणि दुपारच्या सत्रात 6 ते 10 अशा प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी कार्यालयासमोर दिसून आली। शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, महिला अध्यक्ष रंजिता चाकोते, मोहन डांगरे, नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, भाजयुमो शहराध्यक्ष विजय कुलते, मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने हे इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत। काही दिवसांपूर्वी सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। ते सुद्धा प्रभाग 4 मधून इच्छुकाची मुलाखत देण्यासाठी प्रथमच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आल्याचे दिसून आले। यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते। मुलाखतीवेळी त्यांना तुम्ही पूर्वी काँग्रेसचे होता, आता भाजपमध्ये का असा प्रश्न करण्यात आला। काँग्रेस सर्व धर्म समभावाचा पक्ष आणि भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे। हिंदुत्ववादासाठी तुम्ही काय उपक्रम राबवले असे अनेक प्रश्न बंदपट्टे यांना करण्यात आले। यावेळी योग शिक्षिका सुधा अळीमोरे, माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनीही मुलाखती दिल्याचे पाहायला मिळाले। 1 ते 10 प्रभाग हे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात असल्याने आमदार विजयकुमार देशमुख समर्थक, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील हे भाजप कार्यालयात ठाण मांडून दिसून आले। त्याचा सर्वत्र वॉच असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।